बर्थडे सेलिब्रेशनच्या नावाखाली ना आज पोरांनी बर्थडे बॉयचा नुसता केकनीच मेकअप केलाय भाऊ. तर नमस्कार मंडळी, मी आहे सुशांत. आता बर्थडेच्या सेलिब्रेशन साठी ना पहिला केक आणायचा होता आणि त्यासाठी आम्ही बेल्ल्यात गेलो होतो. कॅडबरीवरती स्पेलिंग मिस्टेक झाल्यामुळे कॅडबरीचं इकडलीकडे गेम करून मग दुसऱ्या कॅडबरीवर नाव वगैरे टाकलं, केक वगैरे घेतला. केक सोबत लागणारी आवश्यक सामग्री म्हणजे सुरी आणि केक लावाली एक तुडतुडी घेतली. भूक जरा जास्तच लागली होती म्हणून पोरांनी नाही एक कॅडबरी पण घेतली. आता इकडे बर्थडे तर तुषार दादांचा होता, पण त्यांचं इकडे मस्तपैकी लेक्चर करायचं काम चालू होतं. रूम गेल्याच्या नंतर ना त्यांना गाडी वाचवलं आणि मग डायरेक्ट हॉटेलला आलो. हॉटेलला गेल्यावर ना पहिल्यानी म्हणजे ना केक कापून घेतला. आता इकडे पोरांनी पण केक कमी खाला होता आणि तुषार दादाला पण कमी केक खाऊ घातला होता, पण ना केकनी मेकअपच जास्त केला होता त्यांच्यावाला. आता कोणत्याही बर्थडेच्या पार्टीला गेले ना केक कापला ना केक जरा कमीच खायचा बरं का, म्हणजे ना जेवण जरा जास्त जाते. आता ऑर्डर आल्याच्या नंतर मस्त सगळ्यांनी एकदम दाबून पोटभर जेवण केलं. आता विषय काय झाला माहिती का, ऑर्डर मध्ये नाही शेवभाजीची हांडी सांगेल होती आणि ती थोडी ना तेज बनायला लावली होती, पण थोडीच्या जागी ना ती जरा जास्तच तेज झाली होती. आता प्रत्येक ग्रुप मध्ये ना एक हळू जावणारा पोरगा राहतो. हा आमच्या ग्रुप मध्ये ना मीच बरं का. इकडे सगळ्यांची जेवण होत आली होती आणि मस्तपैकी निवांत स्प्राईट पेत पेत जेवण चालू होतं. आणि त्यातल्या त्यात ती शेवभाजी एवढी भयानक चिकाट झाली होती ना का पोरांनी काउंटर गेल्यानंतर डायरेक्ट आहे ना बडीशेपची बर्नीच घेतली त्यांच्याकडून. आता मस्तपैकी बर्थडे सेलिब्रेशन झालं होतं. जेवण खाऊन एकदम मस्तपैकी बडीशेप खाऊन आता कार्यकर्ते चालले होते रूमवरती. तुम्ही तेवढं लाईक आणि फॉलो करून घ्या, म्हणजे भेटू आपण आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये.